तर अजित पवारांनी ते वक्तव्य केल्यानंतर इंदापूरमधले भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत. त्यांनी असं म्हटलंय की जर जाणीवपूर्वक अजित पवार सातत्यानं असं करत असतील तर येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही स्थानिक प्रतिनिधीचा त्या ठिकाणी प्रचार करणार नाही. काय भूमिका असणार आहे? कार्यकर्त्यांना नेमकं काय आवाहन केलं जाणार आहे तुमच्या माध्यमातून? मला वाटतं महायुतीतल्या घटक पक्षाने सर्वोच्च नेत्याने अशी भूमिका मांडणं आणि ती पण राहून सार्वजनिक व्यासपीठावरती मांडणं आणि झालेल्या घटनेवरती मांडणं हे महायुतीच्या आणि राज्य सरकारच्या संदर्भामध्ये मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेतृत्वच या संदर्भामध्ये चर्चा करू शकतात. त्यामुळं मी याच्यामध्ये सफर झालेलो आहे आणि माझ्यावरती ही घटना झालेली आहे. त्याच्यामुळे मी अधिकचे याच्यावरती काही बोलू शकत नाही. शेवटी त्या सगळ्या विषयाचा मी बळी ठरलेलो आहे. 622 मताच्या फरकाने माझा पराजय झालेला आहे आणि वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते टॉर्चर करतायत किंवा सातत्यानं नाउमेद करण्याचा जो प्रयत्न करतायत, तर कुठेतरी महायुतीच्या अंतर्गत वरिष्ठ नेतृत्वाने या संदर्भामध्ये चर्चा केली पाहिजे.